हॅलो एव्हरीवन. मी अभय, डी एक्स रॅडमधून. ॲक्च्युली हा आमचा फर्स्टच लाईव्ह सेशन असल्यामुळं थोडं टेक्निकल थिंग्स आणि प्रायमरी केसला कव्हर करत होतो. सो नाव सॉरी फॉर दॅट मीन्स हे झालं असेल तर. सो वी आर स्टार्टिंग फ्रॉम राईट नाव. ओके. सो बेसिकली आजचा टॉपिक म्हणण्यापेक्षा आम्ही ॲक्च्युली रॅड प्लॅटफॉर्म पब्लिक करतोय या सिस्टमवरती. सो त्यासाठी आपण काही प्रायमरी केसेस बघूया. जसं तुम्ही काल एक व्हिडिओ बघितला होता, दॅट्स अ स्मॉल शॉर्ट व्हिडिओ होता, ज्यातून तुम्हाला लक्षात आलं की वी आर लॉन्चिंग समथिंग लाईक दिस. ओके. सो ॲक्च्युली काय आहे तर आपण रिअल लाईव्ह स्किनारीवरनं या वर्कशॉपला म्हणण्यापेक्षा एक वेबिनारला स्टार्ट करूया. ह्याचा फॅक्टर कसा असणार आहे तर ह्या पूर्ण सेमिनारला आपण काय करतोय किंवा वेबिनारला काय करतोय की 2 सेक्शन्समध्ये डिवाइड करतोय. फर्स्ट पार्ट मी काही इंट्रोडक्टरी स्ट्रक्चर्स दाखवेन, काही रिअल लाईफ स्किनारिओज दाखवेन, काही फॅक्टर्स डिफाईन करेन. ओके. आणि नो हाऊ डील थोडंफार रॅड बद्दल. ओके. देन आपण काय करू, आपल्या नेक्स्ट सेशनकडे जाऊ, दॅट इज क्वेश्चन आन्सर सेशन. सो चॅटमध्ये काही लोकांना काही क्वेरीज असतील तर ते तिथे मेन्शन करू शकतात. त्या क्वेरीजचा आन्सर कम्प्लिटली मी देण्याचा प्रयत्न करेन 1 to 1. ओके. सो आपल्या सेशनलाच स्टार्ट करून घेऊया. सो सेशन सगळ्यांना माहीतच आहे, दॅट इज रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. ओके. ॲक्च्युली काय आहे बघा की आपण एक हा फॅक्टर स्टार्ट करताना एका स्टोरीपासून स्टार्ट करूया. ओके. सो नॉर्मली काय होतं की जसं प्रिव्हियस 10 years स्पॅनमध्ये लोकांना काही विचारलं की बाबा तुझं करिअर पॉईंट काय आहे, ऑर व्हॉट यू विल बिकम इन अ करिअर. सो त्या केसला लोक म्हणायचे आय विल बिकम अ इंजिनियर, आय विल बिकम अ डॉक्टर. नाव डेज मीन्स राईट फ्रॉम नियर अबाउट 3 years बॅक पासून जर लोकांना विचारलं की व्हॉट यू सपोज टू डू, ऑर तुम्हाला काय करायला आवडेल, सो इन दॅट केस दे आर सेइंग सॉफ्टवेअरमध्ये यायला आवडेल और IT मध्ये यायला लागेल, बिकॉज दीज आर बूमिंग टेक्नॉलॉजीज म्हणण्यापेक्षा booming industries there, and many people are coming for this sector for त्याचं पॅशन आहे म्हणून येतात, किंवा भरपूर लोक काय करतात की या सिस्टममध्ये येतात का तर त्यामध्ये सॅलरीज हाईट आहेत अँड सो अँड सो. ओके. सो दॅट्स अ पार्ट. बट या टेक्नॉलॉजीमध्ये येताना किंवा या फील्डमध्ये येताना ॲक्च्युली पाथवेज काय आहेत हे आपल्याला क्लिअरिटी मिळत नाही आहे. सो त्यासाठी आपण काय करूया की बेसिकली एक छोटीशी स्टोरी घेऊया फॉर स्टार्ट फ्रॉम, आणि देन आपण त्या गोष्टीमध्ये कंटिन्यू करत जाऊया. ओके. सो कन्सिडर करा की एक मुलगा जो एज्युकेशन सिस्टममध्ये 12th पास आउट केला आहे आणि त्याला IT फील्डमध्ये जाण्याची इच्छा आहे. सो व्हॉट ही विल डू की तो काही कॉलेज प्रिमायसेसमध्ये डिप्लोमा डिग्रीला एनरोल करतो, तिथून काही टेक्नॉलॉजी शिकतो, नंबर ऑफ टेक्नॉलॉजी शिकतो. विदिन अ 3 or 4 years तो नंबर ऑफ टेक्नॉलॉजी शिकतो. ओके. आणि शिकल्यानंतर त्याला काय होतं की त्याबद्दलचं प्रायमरी नॉलेज, स्ट्रक्चरल नॉलेज मिळतं, अँड ही गोज फॉर दी काय म्हणतो आपण त्याला राऊंड्स म्हणण्यापेक्षा दे आर कमिंग फॉर द इंटर्नशिप राउंड्स, और दे आर कमिंग फॉर द इंटरव्ह्यूज, स्पेसिफिकली कॅम्पस राऊंडसाठी येतात. आणि कॅम्पस राऊंड्समध्ये आल्यानंतर काय होतं की आउट ऑफ विच नियर अबाउट 30% पीपल्स कॅम्पस राऊंडमधनं क्वालिफाय होतात, आणि नियर अबाउट 70% पीपल्स आर आउट इन द मार्केट विथ स्किल, विथ नो प्रॉपर जॉब स्ट्रक्चर. आणि ती लोक काय करतात, स्ट्रगल करतात, नंबर ऑफ फॅक्टर्सनी जॉब मिळवायचं बघतात, आणि काही कंपनीजमध्ये जॉईन पण होतात. ओके. आणि जॉईन झाल्यानंतर अगेन त्यांची लाईफ सायकल चालू होते की त्यांचे मॅनेजरियल एक्सपेक्टेशन्स, एक्सपिरियन्स एक्सपेक्टेशन्स, सॅलरी एक्सपेक्टेशन्स. ओके. यामध्ये एवढे ते गुरफटले जातात की ते अगेन स्विचिंग फॅक्टरमध्ये अडकतात, अँड रिअली व्हॉट दे स्टार्ट विथ, म्हणजे त्यांना जे स्टार्ट करायचं होतं ते तो कंटिन्यू करू शकत नाही आहे, किंवा माईट सम पर्सेंटेज ही विल अचीव, और इन सम पर्सेंट ही विल नॉट. ओके. सो ही एक फॅक्टर झाला. ओके. तसाच एक दुसरा फॅक्टर पण आहे की काही लोक कसे असतात, मुलं कशी असतात की ते डिफरंट फील्ड्समध्ये जातात, बाय लॅक ऑफ नॉलेज जातात, किंवा
एक स्पिरिट घेऊन जातात की माइट दे गोईंग फॉर दी कॉमर्स और दे गोईंग फॉर दी आर्ट्स आणि त्या फॅक्टर्समध्ये कंटिन्यू करतात. अँड देन त्यांना रिअलाइज होतं की बाकी लोक आय टीमध्ये चालले, सो वी शुड गो विथ द आय टी अगेन. देन व्हॉट दे डू, ते काय करतात की नंबर ऑफ कोर्सेस, नंबर ऑफ डिप्लोमाज या फॅक्टरमधनं टेक्नॉलॉजीज ग्रॅप करतात. अँड देन ग्रॅप केल्यानंतर अगेन ते अप्लाय करतात आणि अप्लाय केल्यानंतर ते जातात त्या जॉब प्रोफाईलला. अगेन द स्टोरी विल बी द सेम, जरी तो टेक्निकल फील्डमधनं आला असेल किंवा नॉन टेक्निकलमधनं स्विच झाला असेल. अँड ही गोज बाय दॅट वे अँड अगेन ट्राय टू अचीव्ह समथिंग मोर. ओके, सो ह्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं की त्याला त्याचे अचिव्हमेंट्स मिळतात, त्याचे काही स्ट्रक्चरल पॉईंट्स मिळतात आणि तो ट्राय करतो की त्या फील्डमध्ये कंटिन्यू व्हावं. ओके, सो आम्ही आता यासाठी काय केलंय की या सिस्टममध्ये काय केलं आपण की ह्या सगळ्या बंचला बाहेर काढण्यासाठी किंवा एक प्रॉपर वे और स्ट्रक्चर बनवण्यासाठी रॅड प्लॅटफॉर्म प्रिपेअर केलं. ओके, सो रॅड प्लॅटफॉर्म ॲक्च्युली काय करतो या सिस्टममध्ये ते आपण बघूया. सो तुम्हाला पहिलं पोस्टर तर तुमच्या समोर कंटिन्युअस ह्याच्या आधीपासून आहे किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही बघितलं असेल. दॅट इज रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट एक्सपर्ट्स लर्निंग प्लॅटफॉर्म, टेक्निकल इंटरव्ह्यू स्ट्रक्चर्स अँड ऑल फॅक्टर्स जे आहेत लाईव्ह लर्निंग फॅक्टरसाठी. ओके, बट ह्याचा सोर्स काय आहे किंवा ही आपण टेक्नॉलॉजी कशी स्टार्ट केली ती थोडी आपण बघूया. ओके, सो ह्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, कोविड स्पॅनमध्ये आम्ही काही स्टडी केला की ओव्हरऑल नंबर ऑफ पीपल्स कमिंग फॉर दी टेक्निकल फील्ड, सो हाऊ दे कम इन, त्यांना कुठले स्किल्स अचीव्ह होतात. ओके, आणि त्याचे खरे स्किल्स मार्केटमध्ये युटिलाइज होतात का. जसं नंबर ऑफ ट्रेनिंग एज्युकेशन सिस्टम्समध्ये काय सजेस्ट केलं जातं, सो ॲक्च्युली प्रोग्रामिंग इज कोडिंग. ओके, म्हणजे त्यांना स्पॉट अलोकेशन केलं जातं की प्रोग्रामिंग इज कम्प्लिटली कोडिंग. पण आपण या स्ट्रक्चरमध्ये काय करतोय की प्रोग्रामिंग इज नॉट ओनली अ कोडिंग. ओके, कोडिंग इज अ पार्ट ऑफ इट. ओके, हा स्टार्ट होतो कुठून, तर हा स्टार्ट होतो प्रोडक्ट ओनर किंवा ज्याला आपण म्हणतो आयडिया कॉन्सेप्टवर. देन हा पार्ट कुठे जातो, इट्स गोईंग फॉर दी प्लॅनिंग फॅक्टर. ओके, सो त्याचे काही प्लॅन्स प्रिपेअर होतात, स्ट्रक्चर्स बनतात, त्याच्या ब्रीफली स्टोरीज प्रिपेअर होतात. अँड देन स्टोरीजमधनं काय होतं, नेक्स्ट पार्ट काय येतो, दी कंटिन्यू विथ कोडिंग, जो कोर पार्ट आहे सिस्टमचा. बट बिफोर प्लॅनिंग और बिफोर स्टोरी रायटिंग इट कॅनॉट बी स्टार्टेड. सो तो फॅक्टर स्टार्ट होत नाही. आणि काय होतं त्याच्यानंतर आपण काय करतो, वी गो विथ दी टेस्टिंग फेज. देन टेस्टिंग फेजवरून आपण काय करतो, वी गो विथ दी डिप्लॉयमेंट फेज. अँड या डिप्लॉयमेंट फेजेसमध्ये क्लायंट अलोकेशन वगैरे होतात आणि गो लाईव्ह फेज. ओके, सो ह्या पूर्ण फेजेसचं नॉलेज आपल्याला एका स्ट्रीमलाईन सिस्टममध्ये फिट करायचं असेल तर आपण काय केलं, त्यासाठी रॅड प्लॅटफॉर्म बिल्ड केला. ओके, सो आपण कन्सिडर करूया की हे कोणासाठी आहे. जसं मी काही स्किनारियोज ह्याच्या आधी पण सांगितले, बट स्टील आपण कन्सिडर करूया की ही कोणासाठी आहे. ओके, सो बघा, एक तरी फ्रेशर्स हू हॅज अ बेसिक प्रायर नॉलेज विथ HTML CSS. ओके, किंवा एक मायनर जावास्क्रिप्ट रिलेटेड. अगेन मी त्याबद्दल पण बोलेन सेपरेटली की लँग्वेजेस किंवा आपण काय म्हणतो कोडिंग लँग्वेजेस किंवा प्लॅटफॉर्म्स ह्याचा काय फॅक्टर आहे या सिस्टममध्ये. ओके, सो त्याचं प्रायर नॉलेज आहे असा कोणी पर्सन हे सिस्टम स्टार्ट करू शकतो किंवा लर्निंग फॅक्टर स्टार्ट करू शकतो. ओके, सो कसं स्टार्ट करू शकतो, ही कॅन बी अ फ्रीलान्सर, जे ऑलरेडी तो एक फ्रीलान्स रन करतोय और एका जागी जॉब करतोय प्लस काही फ्रीलान्स ऍक्टिव्हिटीज करतोय. ओके, देन सेकंड फॅक्टर आहे, ही कॅन बी अ स्टार्टअप सीकर, म्हणजे काय की ज्याला एक स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. सो फर्स्ट तो एक फ्रीलान्सर होतो आणि देन स्टार्टअप सीकर होतो. ही कॅन बी अ ग्राफिक डिझायनर, कारण का असं म्हटलं जातं की IT मध्ये ग्राफिक म्हणजे आपण आधी त्याला म्हणत होतो डेस्कटॉप पब्लिशिंग DTP प्रोफेशन होतं ते. बट असं म्हटलं जातं की त्याचा इथं रोल कमी आहे किंवा ती लोक याकडे वळत नाही. बट ग्राफिक डिझायनरचा UX UI मध्ये फार मोठा रोल आहे. ओके, सो ती लोक इथं डायरेक्टली येऊ शकतात अँड बिकम अ पार्ट ऑफ इट. देन नेक्स्ट पार्ट इज वेब अँड ॲप डेव्हलपर्स, ज्यांनी काही ॲप किंवा वेब्स ऑलरेडी डेव्हलप केलेले आहेत सिस्टममध्ये. ती लोक या सिस्टममध्ये येऊ शकतात फॉर देअर अपग्रेड, म्हणजे सिस्टम अपग्रेड करण्यासाठी, त्याच्या नॉलेज फॅक्टरसाठी ते या सिस्टममध्ये
येऊ शकतं. ओके, अगेन त्यांच्या रिअल लाईफ फॅक्टर्समध्ये पण यूज होईल. म्हणजे तो जॉब करत असेल त्या केसला पण त्याला यूज होईल, किंवा पर्सनल ऍक्टिव्हिटीज करत असेल, फ्रीलान्स करत असेल तरी त्याला यूज होईल. अँड मोस्ट ऑफ बेस्ट पार्ट ऑफ इट इज स्टुडंट ऑफ ऑल एजेस ही फॅक्टर करू शकतात, कनेक्ट करू शकतात. ओके ओके, सो ह्याचा ऍक्च्युली वर्क पॅटर्न काय असणार आहे. ओके, त्याच्या आधी मी एक पॉईंट क्लिअर करेन की मी काही टेक्नॉलॉजीज बद्दल बोललो की नंबर ऑफ फॅक्टर्स पैकी कुठली टेक्नॉलॉजी कुठे युटिलाइज होते. ओके, सो ह्या रॅड प्लॅटफॉर्मचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट मोटो हा आहे की तुम्हाला कुठल्याही एका प्रोग्रामिंग लँग्वेजला स्टक करून ठेवू नये. म्हणजे थोडक्यात काय की मला HTML CSS येत आहे, और मला अँग्युलर येत आहे, और मला समथिंग PHP MySQL येतोय, तरच मी या सिस्टममध्ये येऊ शकतो, असं काही या सिस्टममध्ये नाही आहे. यू कॅन सिलेक्ट एनी फ्रंट एंड टेक्नॉलॉजी, एनी बॅक एंड टेक्नॉलॉजी. ओके, त्या सिस्टममध्ये आपण एक्वायर करू शकतो. ओके, ऍक्च्युली बघूया की रॅडमध्ये एका कोर्सपेक्षा वेगळं काय आहे, किंवा आपण रॅड प्लॅटफॉर्ममध्ये एका कोर्सपेक्षा वेगळं काय आहे. ओके, सो फर्स्ट बघा, आपण काय करतो की ट्रेनिंग मेथडॉलॉजी एंटायरली चेंज करतोय. ओके, फर्स्ट काय होतं की तो पर्सनची लॉजिकल डेव्हलपमेंट केली जाते. म्हणजे पहिले 5 सेशन जे असतात आपल्या सिस्टममध्ये ते प्युअरली लॉजिक डेव्हलपमेंटसाठी असतात. इवन आम्ही त्याला त्यामध्ये गाईड करतो की मॉर्निंग सेशन तुमचा कसा असावा, आफ्टरनून सेशन कसा असावा, इव्हनिंग सेशन काय असावा, गोल्स किंवा प्रोजेक्ट लाईन्स कसे सेट करावे, टेक्निकल फॅक्टर्सला अंडरस्टँड कसं करावं, त्याला युटिलाइज कसं करावं, ज्याने त्याचं ग्रोथ होते इन केस ऑफ लॉजिकल डेव्हलपमेंट. ओके, देन सेकंड पार्ट काय असतो की या फॅक्टरमधून आपण सगळ्या विंगच्या लोकांना पास ऑन करतो. म्हणजे काय, हा जर टेक्निकल पर्सन असेल तो पण त्यातून पास ऑन होतोय, त्याचबरोबर तो नॉन टेक्निकल पर्सन असेल तरी सुद्धा त्याच विंगमध्ये पास ऑन होतोय. कारण का बघा, हे जे फील्ड आहे हे सगळ्यांसाठी. फॉर एक्झाम्पल, मी जर एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघितलं किंवा कन्सिडर केलं फॉर अ पर्टिक्युलर प्रोग्रामिंग नॉलेज ऑर प्रोग्रामिंग कंपनी, तर त्यामध्ये काय असतं, फर्स्ट जो पर्सन असतो तो प्रोडक्ट ओनर असतो, हू विल ब्रिंग आउट दी आयडियाज. ओके, सो मोस्ट ऑफ पार्ट कसं होतं की ब्रिंगिंग आउट दी आयडियाज इज कमिंग फ्रॉम ऑल 3 विंग्स. म्हणजे तो सायन्स, कॉमर्स और आर्ट्स पैकी मुलगा असेल तरी सुद्धा त्याच्याकडनं आयडियाज हे जनरेट होत असतात. सो ही विल बी अ पार्ट ऑफ इट. सेकंड थिंग, ही जी आयडिया असती ही ॲक्च्युली प्रोग्रामर प्रोस्पेक्टिव्हनी किंवा रिअल लाईफ प्रोस्पेक्टिव्हनी काय करावं लागेल, बिल्ड करावं लागेल. सो त्यासाठी आपल्याला अगेन काय लागतो, त्यासाठी प्रॉपरली आपल्याला एक कंटेंट रायटरच लागतो, हू विल राईट अ राईट स्टोरी टू ब्रिंग आउट दी नेक्स्ट रिझल्ट्स. ओके, देन ही स्टोरी जेव्हा लिहिली जाते त्यानंतर ॲक्च्युअली रोल येतो UI डिझायनरचा और UX डिझायनरचा, हू डिझाईन अ स्क्रीन. ओके, अगेन नॉट इन टेक्निकल वे, म्हणजे तो डायरेक्टली HTML CSS मध्ये डिझाईन करत नाही, और डायरेक्टली फ्लटर फॅक्टरमध्ये डिझाईन करत जात नाही. ही डिझाईन्स फर्स्ट इन DTP पब्लिकेशन ॲप्लिकेशन्स. लाईकवाईज जसं मी आता तुम्हाला एक प्रेझेंट करतोय, हा सुद्धा एक डिझाईन पॅटर्नच आहे, फिग्मा ज्याला आपण म्हणतो, विच इज अगेन अ लर्निंग टूल फॉर यू इन रॅड. तर त्यामध्ये डिझाईन्स केले जातात. ओके, डिझाईन स्ट्रक्चर्स प्रिपेअर केले जातात, अँड देन त्या डिझाईन स्ट्रक्चर्समधनं पहिले लुकआउट्स काढले जातात की हे डिझाईन स्ट्रक्चर कसं व्यवस्थित काम करेल. ओके, त्याच्यावरती अप्रुव्हल घेतल्यानंतर चालू होतं काम फ्रंट एंड डेव्हलपरचं या सिस्टममध्ये. ओके, सो फ्रंट एंड डेव्हलपरचं काम काय असतं की त्याला ॲक्च्युली कोडमध्ये सेट करणं आणि कोडमधनं त्याला नेणं बॅकहँड कम्युनिकेशनसाठी, म्हणजे सर्व्हर कम्युनिकेशनमधनं त्यात डेटा आणणं. ओके, त्यानंतर त्यावरती होतं टेस्टिंग अँड त्याचं डिप्लॉयमेंट फेज कंटिन्यू होते. सो हा जो पूर्ण फॅक्टर आहे हा तुम्हाला ट्रेन केला जातो इन दोज 45 डेज प्रायमरी सेक्शनमध्ये. ओके, देन यामध्ये काय होतं की 45 डेजच्या शेवटच्या 10 डेजच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला काय केलं जातं की तुमच्या पर्टिक्युलर प्रॉस्पेक्टिव्हनी, म्हणजे तुम्हाला जो जॉब रोल सूट होतो म्हणजे त्या एंटायर प्रोजेक्टला, त्याप्रमाणे तुमचं अलोकेशन केलं जातं. थोडक्यात आपण त्याला लेअरिंग म्हणतोय की हा स्क्रम मास्टरच्या रोलला परफेक्ट आहे, प्रोग्रामर रोलमध्ये परफेक्ट आहे, प्रोग्रामरमध्ये पण फ्रंट हँड और बॅक हँड और टेस्टिंग और डिप्लॉयमेंट, तर कुठल्या प्लॅटफॉर्मला फिट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना सॉर्टिंग करू शकतो. काय त्यामध्ये काही कन्सल्टन्सी राऊंड्स होतात आणि त्यानंतर तो पर्सन काय होतो त्या डेझिग्नेशनला सेट होतो. ओके,
त्याच्यानंतर आम्ही काय करतोय की या प्लॅटफॉर्ममध्ये जवळपास 2 months पेड इंटर्नशिप अलोकेट करतो. पेड इंटर्नशिप का? तर कुठलाही पर्सन एका टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेन झाला तर सायकोलॉजिकल स्टडी असं म्हणते आणि फॅक्टर्स असे म्हणतात की जर तो पर्सन ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा त्याचे स्किल अचीव केल्यानंतर 60 days पर्यंत त्याच प्लॅटफॉर्ममध्ये काम करत असेल तर तो त्या फॅक्टरमध्ये एक्सपर्ट लेवलपर्यंत अचीव करायला स्टार्ट करतो. ओके, आणि तो त्याचं डेली रुटीन होतं आणि ज्यामुळे तो काय करू शकतो, तो त्या थिंग्स अचीव करू शकतो. सो दॅट्स वाय आम्ही एनकरेज करण्यासाठी काय करतोय की आपल्या काही क्लायंट्सचे वर्क जसं DX रॅड ऑलरेडी मल्टिपल प्लॅटफॉर्म्समध्ये काम करत आहे ते त्यांच्याकडून काय केले जातात, करून घेतले जातात. सो त्यामध्ये त्यांना रिअल क्लायंट प्रोस्पेक्टिव्ह लक्षात येतात आणि त्यांना काही क्लायंट बरोबर इंटरॅक्ट पण करू दिलं जातं. फॉर एक्झाम्पल जर स्क्रम मास्टर असेल किंवा तो डिप्लॉयर असेल तो ॲक्च्युली खऱ्या क्लायंटशी इंटरॅक्ट करतो, त्यामुळे त्याला लक्षात येतं की बाबा काय आपले पॉईंट्स विकनेसेस आहेत स्ट्रेंथ्स आहेत. सो त्याप्रमाणे तो काय करू शकतो, कव्हर अप करू शकतो. ओके, त्यानंतर आपण काय करतो की आपल्या प्रोग्रामिंगच्या म्हणजे रॅड प्रोग्रामच्या सेकंड स्टेजला तो येतो, दॅट इज फ्रीलान्सिंग. ओके, सो फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी किती टाइमसाठी आहे, तो एंटायरली 9 monthsसाठी तो आपल्याकडे फ्रीलान्सिंग करतोय. सो फ्रीलान्सिंग कशा पद्धतीनं करतोय, तर आपले काही पोर्टल्स आहेत. ओके, ज्यामध्ये नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स टाकले जातात. या रिक्वायरमेंट्समध्ये राईट फ्रॉम वेब ॲप डेव्हलपमेंट पासून ERP डेव्हलपमेंट पर्यंतच्या डिमांड्स असतात. सो ह्या सगळ्या डिमांड्स काय केल्या जातात की पब्लिकली ओपन केल्या जातात फॉर दी रॅड मेंबर्स, फ्रीलान्सर्स. आणि काय होतं की फ्रीलान्सर्सपैकी का पर्सन त्यावरती बिडिंग करतात. बिडिंग म्हणजे हा प्रोजेक्ट तुम्हाला काय प्राइसमध्ये अलोकेट केला जाईल, करता येईल या रिलेटेड. अगेन त्याचं सुद्धा प्रायर नॉलेज स्प्रिंट टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असतं की कॉस्ट एस्टिमेशन और टाइम एस्टिमेशन कसं करायचं. ओके, प्लस तुम्हाला तिथं चान्स दिला जातो की तुम्हाला टीम बिल्टअप करण्यासाठी बिड करतानाच. म्हणजे थोडक्यात काय, यू आर बेस्ट इन प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, सो इन दॅट केस इफ यू वॉन्ट सम अदर पर्सन फ्रॉम डिप्लॉयमेंट, म्हणजे त्याला असा पर्सन पाहिजे की तो डिप्लॉयमेंट चांगलं करेल, मार्केटिंग चांगलं करेल, तर त्या पर्सनची तुम्ही काय करू शकताय, टीम अप करू शकताय. ओके, जे कुठं होतं, बिड फॅक्टरमध्ये होतं. आणि देन तो तुम्ही फॉर 9 months पिरियडमध्ये नंबर ऑफ प्रोजेक्ट्समध्ये काय करू शकताय, ते बिड्स सबमिट करून तो प्रोजेक्ट डिलिव्हर करून नंबर ऑफ अर्निंग स्टेजेस बनवू शकताय. आमचं एक्सपेक्टेशन असं आहे की या सिस्टममध्ये ॲटलिस्ट दॅट पर्सन शुड अर्न 20 to 30,000 ऑन बेअर मिनिमम स्टेजेस. म्हणजे मंथली त्याचं हे प्रायमरी इन्कम असावंच, एकदम बेअर मिनिमम स्टेजला सुद्धा. ओके, सो अगेन त्याच्या स्किल सेटवरती डिपेंड आहे की तो मॅक्सिमम काय पॉईंट अचीव्ह करेल, बिकॉज इट्स ऑल ओपन फॉर देम की तो मॅक्सिमम अलोकेशन त्यामध्ये आणू शकतो. ओके, सो ॲक्च्युली आपण नेक्स्ट पार्टमध्ये जाऊया की ह्यामध्ये ॲक्च्युली इन्क्ल्यूड काय आहे. सो आपण आता बघितलं की टोटल फेज काय आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स कसे आहेत आणि फेज कसे आहेत. आता आपण बघूया की ह्यामध्ये आपण कुठल्या टेक्नॉलॉजीज ॲक्च्युली शिकणार आहोत. ओके, सो यामध्ये फर्स्ट तुम्ही शिकणार आहे दॅट इज फिग्मा, जे आता टूल तुमच्यासमोर ओपन आहे, ज्यावरती माझं आता प्रेझेंटेशन सुद्धा मी प्ले केलेलं आहे. दॅट इज फिग्मा. ओके, देन सेकंड फॅक्टर जातो बूटस्ट्रॅप स्टुडिओ फॉर HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. ओके, दिस इज व्हेरी डिफरंट फ्रॉम बूटस्ट्रॅप. बूटस्ट्रॅप हा एक फ्रेमवर्क आहे HTML, CSS अँड जावास्क्रिप्टचा. दॅट इज अनदर पार्ट, बट दिस इज एंटायर अ स्टुडिओ. लाईकवाईज हा स्टुडिओ असा दिसतो, जसं तुम्ही काय म्हणता, एक IDE इंटरफेस साठी आपण काय करतो, एक IDE वापरतो कुठल्याही टाईपचा. सो इट इज इट इज लाईक that it's an bootstrap studio entirely. Okay, then आपल्याला ट्रेनिंग दिलं होतं बॅकहँड टेक्नॉलॉजीजचं, ज्यामध्ये नंबर ऑफ टेक्नॉलॉजीज आहेत. PHP, MySQL याचं ट्रेनिंग दिलं होतं. प्लस जे ॲडिशनल फॅक्टर्स आहेत हायब्रिड प्लॅटफॉर्ममधले, त्याचंही ट्रेनिंग यामध्ये दिलं जातं. नंतर तुमचं परफेक्ट केलं जातं अजाईल डेव्हलपर मॉड्यूल, मीन्स अजाईल डेव्हलपमेंट प्रोसेस क्लिअर केली जाते. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जर तुम्ही आत्ताच्या टेक्नॉलॉजीजमध्ये बघितलं असेल तर APIचा फार मोठा रोल आहे. ओके, नंबर ऑफ APIs आपल्याला इंटिग्रेट करता आले तर इट इज व्हेरी गुड टू बी मीन्स मल्टी फॅक्टरल ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी फार चांगलं जातं. ओके, देन आपलं नेक्स्ट ट्रेनिंग होतं दॅट इज बिलॉंग्स टू प्लगइन्स,
गेटवे इंटिग्रेशन्स. जसं तुम्ही बघितलं असाल की गुगलकडनं नंबर ऑफ टाईपचे API स्ट्रक्चर्स आहेत, राईट फ्रॉम गुगल साइन इन, मॅप्स अँड ऑल. तर त्याला पण इंटिग्रेट कसं करायचं आहे, इव्हन UPI इंटिग्रेशन कसं असणार आहे पेमेंट गेटवेज अँड ऑल फॅक्टरसाठी. स्ट्रीमिंग, कारण जसं आता मॅक्सिमम प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्यांचा अर्निंग सोर्स फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ऑर ट्रेनिंग पर्पज दॅट इज स्ट्रीम, ज्यामध्ये स्ट्रीमिंग आहे, वेब RTC प्लॅटफॉर्म्स आहेत. ओके, अँड दी OCPP जे IoT डिव्हाइसेस जे कम्युनिकेट होतात, लाईकवाईज EV चार्जिंग स्टेशन्स ऑर सोलर युनिट्स जे कम्युनिकेट करतात सॉफ्टवेअरशी, हे OCPP थ्रू करतात. इट्स अ प्रोटोकॉल. सो असं आपण काय करू शकतो, प्लग इन स्ट्रक्चर्स त्यामध्ये ट्रेनिंग घेतलं जातं. त्यानंतर नेक्स्ट प्लॅटफॉर्म आहे कोडिबा. तुम्ही माहीत ऐकला असेल बाय द नेम ऑफ कोडिबा और बाय द नेम ऑफ फोनगॅप. ओके, हा एक क्रॉस प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही एकच कोड जो वेबसाठी डिझाईन केला आहे तोच अँड्रॉइडसाठी पण वापरू शकताय, तोच iOSच्या ॲप्लिकेशनसाठी पण वापरता येतो. सो इन दॅट केस हे काय राहील की तुमचा सिंगल कोड मल्टी प्लॅटफॉर्मला सपोर्ट करेल. अँड लास्टली द GIS प्लॅटफॉर्म. सो GIS इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही आता जर बघितलं तर 90% तुमच्या ॲप्लिकेशन सेटमध्ये, ॲप्स अँड वेब्समध्ये GIS प्लॅटफॉर्म ऑलरेडी इन्क्लुडेड असतो. सो त्याचं पूर्ण ट्रेनिंग तिथं दिलं जातं. नेक्स्ट थिंग की मगापासून मी बनवत होतो कंटिन्युअस अजाईल फ्रेमवर्क और अजाईल डेव्हलपमेंट प्रोसेस. सो व्हॉट इज दॅट? ओके, सो कसं आहे की तुम्ही ट्रॅडिशनली ऐकलं असाल की वॉटरफॉल सिस्टम अँड अजाईल सिस्टम, दीज आर टू टेक्नॉलॉजीज विच वर्क्स फॉर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. म्हणजे याचं बेस्ट एक्झाम्पल बघायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट वर्क्स ऑन वॉटरफॉल सिस्टम अँड गुगल वर्क्स ऑन अजाईल सिस्टम और अजाईल फ्रेमवर्क. ओके, ह्याचं मिनिंग काय आहे की यामध्ये कस्टमर फीडबॅक घेत आपण ॲप्लिकेशन बिल्ड करत राहतो. सो का एंड रिझल्ट जो आहे तो कस्टमर सुटेबल असावा, कस्टमर एमर्जिंग असावा, म्हणजे त्याला तो युजफुल व्हावा. कारण का मोस्ट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये काय होतं की रिलीज झाल्यानंतर कळतं की ॲप्लिकेशन युजफुल आहे का नाही आहे, बट आपण जर फीडबॅक बेसवरती काम करत गेलो सो ते ॲप्लिकेशन अल्टिमेटली कस्टमरसाठी युजफुलच राहील. ओके, तर त्यामध्ये स्पेसिफिकली काय आहे बघा की त्यातले काही डेझिग्नेशन्स आपण बघूया, म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की त्याचं ॲक्टिव्हिटी कशी होते. ओके, जसं मी आधीपासून म्हणतोय, प्रोडक्ट ओनर अँड स्क्रम मास्टर्स दे आर प्रिपेअरिंग युजर स्टोरीज इन द सिस्टम. या सिस्टममध्ये युजर स्टोरीज तेच बनवतात जसं तुम्हाला इथं दिसत असेल. अँड देन याच्यावरती काय होतं, स्प्रिंट प्लॅन होते. स्प्रिंट इज काय म्हणतो आपण, स्टोरीचा एक पार्ट किंवा स्टोरीचा एक पोर्शन, ज्याला आपण म्हणतो स्प्रिंट. ओके, देन काय होतं की ह्याचं प्लॅनिंग होतं. ओके, प्लॅनिंग इम्प्लिमेंट केलं जातं इन द केस ऑफ UI UX अँड फ्रंट हँड, देन बॅक हँड प्रोस्पेक्टिव्ह, देन त्याचे डेफिनेट गोल्स अँड स्ट्रक्चर्स काढले जातात, अँड देन सिस्टम काय होतं, लाईव्ह जातं, गो लाईव्ह स्टेजला जातं. अगेन नंबर ऑफ स्प्रिंट्समधनं काय होतं की प्रोडक्ट अल्टिमेटली रिअल लाईफमध्ये यायला सुरू होतो. सो आपण आता बघितलं की ॲक्च्युली हे सगळं वर्क कसं होतं किंवा फ्रेमवर्क स्ट्रक्चर्स कशी यूज होतात. नाव आपण बघूया की हे तर झालं कॉमन मेथॉडॉलॉजीज ऑर कॉमन टूल्स ऑर मेथड्स. रॅड फ्रेमवर्क तुम्हाला यामध्ये काय डिवाइड करून देतं किंवा काय डिराईव्ह करून देतं, तर बघा की रॅड फ्रेमवर्कमध्ये ऑलरेडी प्री डिफाईन्ड स्ट्रक्चर्स आहेत की ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट स्क्रॅचपासून चालू करायला लागत नाही. सो दॅट केस तुम्ही कुठून चालू करताय, तर एक सबस्टॅन्शियल लोकेशनवरनं चालू करताय. ओके, की फॉर एक्झाम्पल की कुठलंही ॲप्लिकेशन स्टार्ट करायचं असेल तर त्याचा बेस काय असतो, दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम लॉग इन, मेनूज, फॉर्म्स अँड ऑल, राईट. ओके, सो ह्यामधले 70% स्ट्रक्चर्स हे फ्रेमवर्कमध्ये प्री डिफाईन्ड आहेत. यू नीड टू कॉन्फिगर इट प्रॉपरली टू गो फॉर द लाईफ. ओके, सो इथं काय करताय तुम्ही की त्याला कॉन्फिगर करताय. सो ह्याचे स्टेप्स काय आहेत कॉन्फिगर करण्याचे ते बघूया. सो फर्स्ट इज स्टोरी अनालायझेशन. ओके, स्टोरी अनालाइज झाल्यानंतर आपण काय करतो, त्याचे डिव्हिजन्स करतो इन केस ऑफ रोल्स, लेजर्स, वाउचर्स अँड रिपोर्ट्स सिस्टम प्रमाणे. ओके, सो दीज आर वर्किंग पिलर्स फॉर द रॅड प्लॅटफॉर्म. ओके, सो ज्यामध्ये आपण काय करतो, नियर अबाउट युजर स्टोरीच्या 70% पार्ट कव्हर करतो त्या प्लॅटफॉर्ममध्ये. सो ओनली बाय कॉन्फिगरेशन यू कॅन कव्हर टिल 70% ऑफ पार्ट.
ओके. देन काय होतं की कस्टम कोड चालू होतात, म्हणजे जो आपला 30% पार्ट आहे तो चालू होतो. ओके. आणि नंतर काय होतं की कॉन्फिगरेशन ऑफ द प्रोडक्ट स्ट्रक्चर होतं आणि दॅट सिस्टम गोज फॉर दी लाईव्ह प्लॅटफॉर्म. ओके. सो त्याने काय होईल की सिस्टम वर्केबल होईल और एक रॅड फ्रेमवर्क डिप्लॉयड होईल और एक प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. ओके. सो दॅट इज वॉट वी डू इन रॅड फ्रेमवर्क स्ट्रक्चर. ओके. सो त्या प्लॅटफॉर्ममधनं आपल्याला आउटपुट काय येतं, तर लास्ट स्ट्रक्चरमध्ये आपण काय करतो की काय लाईव्ह प्रोजेक्ट्स घेतो, रिअल वर्ल्ड स्किनारिओज म्हणजे तुमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये, आणि तो स्किनारिओ तुम्ही थ्रू आउट 2 मंथच्या स्पॅनमध्ये काय करत राहता, डेव्हलप करत राहता. सो तुम्हाला त्याचे ॲक्टिव्हिटीज मिळत जातात. सो हा होता एंटायरली व्हॉट यू कॉल इट रॅड प्लॅटफॉर्म. ओके. आणि हा आपल्या सिस्टमचा फर्स्ट चॅप्टर होता. नाव वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट पार्ट, दॅट इज व्हॉट आर दी क्वेश्चन्स रेज्ड और जे तुमची शंका आहेत किंवा क्वेरीज आहेत ते तुम्ही विचारू शकता. सो कमेंट्समध्ये तुम्ही मला आता काय करू शकाल की 1 to 1 क्वेरीज विचारू शकाल आणि मी मॅक्सिमम ट्राय करेन की त्याचा रिअल आन्सर्स प्रिपेअर करेन. So we are waiting for your queries. Okay, anybody has queries, you can ask. So मी तुम्हाला काय करेल, इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये त्याचे क्लिअरन्सेस देत जाईल. Anyone? ओके. सो काय करा की तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही स्ट्रक्चर्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये 1 to 1 तुम्ही विचारू शकता आणि मला आवडेल की तुमच्या क्वेरीजची आन्सर्स देणं. ओके. अँड मोस्ट ऑफ पार्ट लास्ट सेगमेंट ऑफ दिस सेशन की आपण ट्राय करतोय टू बिल्ड अ कम्युनिटी रॅदर दॅन की आपण एक ट्रेनिंग प्रोग्राम रन करणं. याचा पर्पज असा आहे की आपण एक कम्युनिटी बिल्ड करावी. ओके. ज्यामध्ये काय होईल की कुठल्याही टाईपचे प्रोजेक्ट्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे नंबर ऑफ पीपल्स असतील, एक कम्युनिटी असेल अँड दॅट कम्युनिटी ग्रोज टुगेदर. म्हणजे हे आपल्याला काय करायचं आहे की बाय द प्रोग्रामर फॉर द प्रोग्रामर्स फॉर्मॅटमध्ये रन करायचं आहे. ज्यातून काय होईल की मॅक्सिमम रॅड प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्ही यूज कराल आणि त्याच्या युटिलायझेशनमधनं मीन्स दोन्ही टेक्नॉलॉजिकल अपडेट्स मिळाल प्लस फायनान्शियल इंडिपेंडन्स गेन कराल. ओके. सो आपल्याला एक कम्युनिटी बिल्ड करायचं आहे, त्यासाठी आपण हा एंटायर सेशन रन करतोय. ओके. सो अगेन कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकताय. त्यातले काही क्वेश्चन्स मी त्याच फॉर्मॅटमध्ये देईन. और आम्ही काय करतोय की हे जसं व्हिडिओ सिरीज आपण आणतोय हे कंटिन्युअस आणतोय. सो ज्यामध्ये तुम्हाला काही अपडेट्स मिळत जातील. इवन की तुम्हाला एक क्रिटिकल क्वेश्चन सेट असेल की एखाद्या केसला तुम्ही स्टक झालाय की हे मला पुढे एक्झिक्यूट करता येत नाही, असं इन दॅट केस सुद्धा तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता आणि वी विल मॅक्सिमम ट्राय टू गिव्ह यू रिझल्ट्स ऑर काय म्हणतात सोल्युशन्स. ओके. सो अगेन थँक्यू फॉर जॉईनिंग. Thank you for watching and for your interest in our community. Don't forget to subscribe to our channel to stay up to date on all our latest events and discussions. We look forward to seeing you there.